मोरावडे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि पाहू शकता तुम्ही, हो का, ह्या कालच्या पावसाने आणि ह्या गारपेटनी तुम्हाला सांगतो का, एवढं आंब्याचं फार वाटोळं झालं आहे. एवढ्या कैऱ्या हो का, पाहू शकता तुम्ही. पा पा हो का, एवढ्या कैऱ्या खाली पडल्या आहे. पण अक्षरशः बार निघाला होता, तो सुद्धा बार आहे ना आंब्याचा पूर्णपणे ह्या गारपेट झाल्यामुळं बरीचशी आहे, एवढी नुकसान झाली आहे. पाहू शकता हो का, ही झाडं हो का एवढी अशी वाकली आहे. मी आता मळ्यामध्ये आलो, हे पाहू शकता हो का, हे आंब्याला हो का, हो का अशी असं इजा झाली आहे. पाहू शकता तुम्ही ह्या गारपेटमुळं हो का, एवढं खाली पडलं आहे, एवढी नुकसान झाली शेतकऱ्यांची. पाहू शकता आपण. ह्या पावसाने आणि ह्या कालच्या गारपेटमुळं शेतकऱ्यावर मोठं संकट आलं आहे. आणि आता शेतकऱ्यांना वालीच कोणी राहिला नाही. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या आहे ना शेतामध्ये येऊन पंचनामा करावा, ही आपणास नम्र विनंती आहे. पाहू शकता या कैऱ्या, हे आंबे म्हणजे प्रत्येक हो का पलीकडं गहू आहे, त्या गव्हाचं पूर्णपणे अक्षर नुकसान झालं आहे, सपाट झाला आहे गहू. कांद्यांना सुद्धा तुम्हाला सांगतो वर पात नाही राहिली, काय नाही. अखेर शेतकऱ्यांचा कांदासुद्धा फार बेकार झाला आहे. तुम्हाला दाखवू शकतो, पाहू शकता तुम्ही बघा. पावसाने शेतकऱ्यांचं असं पाहू शकता हे बघा, पात नाही राहिली बघायला. पाहू शकता बघा. असं वरून गारांनी तुम्हाला सांगतो जोडला आहे. हे पहा, हे बघा पाती आख्या साळून काढले आहे. कांद्याला काहीच नाही राहिले पाहू शकता तुम्ही कांद्याला. हे बघा एवढ्याला कांदा माल फुगतोय आणि बघा गारांनी काय झाले पाहू शकता. तर माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना साहेबांना नम्र विनंती आहे का, तुम्ही शेतकऱ्यांचा लवकर पंचनामा चालू करावा. प्रशासनाला आपण सांगायचं आहे का पंचनामा चालू करा. कांद्याला काहीच नाही राहिलं. पाहू शकता तुम्ही. हे पहा, हे बघा अशा पद्धतीने साळून काढलं आहे हे बघा. हे बघा गारांनी पूर्णपणे असं नुकसान केलं आहे कांद्याचं सुद्धा. पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये. पहा, हे पहा असं साळून काढलं आहे. काय करायचं शेतकऱ्यांनी? आत्महत्या नाही करायचं काय शेतकऱ्यांनी काय करायचं? कोणताच माल नाही राहिला. मका जनावरांचं खाद्यसुद्धा नाही नीट राहिलं. कांद्याचं वाटोळं झालं, गव्हाचं वाटोळं झालं, आंबा पीक आहे त्याचं वाटोळं झालं. काय शेतकऱ्यांनी कसं काय जगायचं, कसं काय मारायचे आता? पाहू शकता हे बघा. आंब्याला एवढा कैऱ्या होत्या, तुम्हाला सांगतो एवढा मोहर निघाला होता. वरून गारांनी तुम्हाला सांगतो. हे पहा गारांचं वन पाहू शकता तुम्ही. हे बघा अक्षरशः आंबेसुद्धा फार खराब करून टाकले खाली. बघा आंबे एवढे पाहू शकता. एवढी नुकसान झाली आहे बघा. पाहू शकता. मी तुम्हाला डबल कॅमेरा फिरवून दाखवतो. पाहू शकता आंब्याची झाडं सुद्धा मोडली तुम्हाला सांगतो. हे बघा कैऱ्या, काहीच शिल्लक नाही राहिलं आंब्याला. बघायला सुद्धा काही नाही राहिलं. सुपडा साफ झाला डायरेक्ट. डाळिंब सुद्धा तसंच झालं. तर माझे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना नम्रतेची विनंती आहे का, तुम्ही लवकर शेतकऱ्यांचा पंचनामा चालू करावा.
प्रशासनाला सांगून लवकर पंचनामा चालू करावा ही माझी नम्रतेची विनंती आहे. कारण शेतकऱ्यांचं भलं असं नुकसान झालं आहे. तर आज शेतकरी काळाच्या ओघात आहे आणि जेणेकरून गव्हासारखी पिकं घेतली, गव्हाचं सुद्धा मातीमळण झालं. तुम्हाला सांगतो का गहू इथं गहू आहे हो का, अक्षरशः गहू ना तुम्हाला सांगतो अक्षरशः सपाट झाला आहे. आंब्यांचं नुकसान, कांद्यांचं नुकसान, जनावरांच्या खाण्याचं सुद्धा नुकसान. आज चारा नाही जनावरांना, वन करून शेतकरी इकडे तिकडे भटकतात. तर निसर्गाने रात्रीच्या पावसामुळं गारपेटमुळं खूप असं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. तर माझी नम्र विनंती आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर त्वरित लवकर प्रशासनाला सांगून नक्कीच शेतकऱ्यांची ना पंचनामे चालू करावा मालाचे. हीच माझी नम्र विनंती आहे.